गुड इव्हनिंग फ्रेंड्स. परवाच्या दिवशी मी NLPवरती एक व्हिडिओ टाकला होता. त्याचा पुढचा भाग मी आज तुम्हाला सांगणार आहे की मनुष्याला विसरण्याची दैवी देणगी मिळालेली आहे. आपण बऱ्याच गोष्टी विसरून जातो. लहानपणी आपण कुठले कपडे घातले, काय खाल्लं, कुणाबरोबर आपली फ्रेंडशिप होती, आपल्या फ्रेंड्सची नावं काय, ते राहतात कुठं, ते कसे आहेत आता, हे सगळं आपल्याला जर कोणी विचारलं तर आपल्याला काही सांगता येत नाही, कारण ते डिलीट मेमरीमध्ये गेलेलं आहे. तसंच एखाद्या फंक्शनला गेलो, लग्नाला गेलो, तिथं आपण काय खाल्लं, आपल्याला कोण भेटलं, हे जर विचारलं तरी आपण विसरलेलो असतो. म्हणजे बऱ्यापैकी आपण बऱ्याच गोष्टी माणूस विसरण्याची त्याची कला आहे. पण काही पेनफुल मेमरी माणसाच्या आयुष्यामध्ये असतात, त्या मात्र माणूस पटकन विसरत नाही. आणि त्यामुळं काय होतं, त्याची निगेटिव्हिटी वाढते आणि त्या निगेटिव्हिटीमुळं त्याची ग्रोथ होत नाही. त्यामुळे या पेनफुल मेमरी ज्या असतात त्या NLP करून आपण जास्तीत जास्त डिलीट मेमरीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचा. लगेच ते पॉसिबल होत नाही, पण प्रयत्नाने नक्की पॉसिबल होतं. बरोबर आहे. आता काय होतं बरेच वेळेला की एखादी जवळची व्यक्ती आपल्या आयुष्यात जग सोडून निघून जाते. काही लोकांचं ब्रेकअप होतं, काहींचे रिलेशन स्पॉईल होतात. अशा वेळेला त्या व्यक्तीचा आयुष्यामधला इंटरेस्ट संपतो. ते काय म्हणतो, नाही आता माझ्या आयुष्यामध्ये मला इंटरेस्ट नाही, माझं सेल्फ इमेज निघून गेलेली आहे, वॉशआउट झालेली आहे त्या व्यक्तीबरोबर, आणि आय एम नॉट इंटरेस्टेड, मला तर जगावंसंच वाटत नाही, असं जेव्हा ती व्यक्ती म्हणते ना, त्यावेळेला खरोखरच ती दुःखामध्ये असते. अशा वेळेला त्या व्यक्तीनं आपली सेल्फ इमेज परत एकदा तयार केली पाहिजे. कारण काय असतं, त्या व्यक्तीबरोबर तिची सेल्फ इमेज निघून गेलेली असते. आणि सेल्फ इमेज तुम्ही जर परत तयार नाही केली तर काय होतं की तुम्ही जगू शकणार नाही. अशा भयानक पेनफुल एखादा रोग तुमच्या मागं लागतो. सबकॉन्शियस माइंड काय म्हणतो, ह्याला इंटरेस्ट नाही आहे या व्यक्तीला राहण्यामध्ये, तेव्हा आपण ह्याला पेनफुल असा मोठाच्या मोठा रोग देऊन टाकूया, त्याच्याबरोबर तर जगू दे. म्हणून एका निरीक्षणाद्वारे असं कळाले की 78% लोकांना कॅन्सर झालेला आहे अशा कंडिशनमध्ये. म्हणून स्वतःची सेल्फ इमेज कायम ॲक्टिव्ह ठेवा. स्वतःचे काही छंद जोपासा. जे काही झालं आहे ते विसरण्याचा प्रयत्न करा. छंद जोपासत असतानासुद्धा तुम्हाला बऱ्याच समस्या येतील. त्या समस्यासुद्धा NLP टेक्निकच्या माध्यमातून तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लोकांना भेटा, जास्तीत जास्त लोकांशी कनेक्शन ठेवा, कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीनं ठेवा. एक गोल्डन पाथ तयार करण्याचा प्रयत्न करा आणि त्या गोल्डन पाथवरून चालण्याचा पण प्रयत्न करा. मी हे केलं आहे, तुम्ही पण नक्की करा. माझ्या व्हिडिओजना फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे.